नमस्कार, मी विज्ञान माने. संविधान व भारतीय न्याय प्रणालीला मानणारा एक युवक म्हणून माझी ओळख आहे. 2024च्या दरम्यान माझ्यावरती जो पलाश मुच्छल नावाचा जो इसम आहे, जो की एक दिग्दर्शक आणि एक सिंगर म्हणून ज्याची ओळख आहे, त्यांनी एक पिक्चरच्या नावाखाली माझ्याकडून 25 लाख रुपये त्यावेळी गुंतवा आणि त्याचा चांगलाच तुम्हाला 6 महिन्यामध्ये रिटर्न मिळतील या अशा पद्धतीने मला सांगून माझ्याकडून त्यांनी त्यावेळी पैसे घेतले होते. सातत्यानं पिक्चर संपल्यानंतर मी त्याचा पाठपुरवठा करत होतो की वेळ होऊन गेलेला आहे, मला तुम्ही माझे पैसे घातलेले आणि त्याचे रिटर्न जे आहेत हे तुम्ही द्यावी ही विनंती. परंतु सातत्यानं पाठपुरवठा करूनसुद्धा पलाश मुच्छल यांनी आज देतो उद्या देतो म्हणून मला त्यावेळी खूप वेळ मारून नेल्यानंतर 22 नोव्हेंबर 2025च्या दरम्यान तो सांगलीमध्ये होता. त्या दरम्यान ज्यावेळी सांगलीमध्ये असता मी आणि माझे काही सहकारी त्याला भेटलो. त्यावेळी भेटल्यानंतर म्हणजे पलाश मुच्छल हा एक नंबरचा फसवे, भामटा आणि डबल डोलकी आहे हे मला त्यावेळी जाणून आलं होतं. कारण की त्याला माहीत होतं की एक विशिष्ट समाजाचा व्यक्ती आणि त्या विशिष्ट समाजाच्याबद्दल त्याची जी घाणेरड्या पद्धतीनं हिणवण्याची पद्धत होती किंवा त्या समाजाबद्दलचा जो त्याच्याबद्दलचा तेढ होता तो त्यानं त्यावेळी व्यक्त केला शब्दामध्ये. हे शब्द मला कॅमेरासमोर सांगता येत नाहीत, असे घाणेरडे आहेत, परंतु मी FIRमध्ये त्या दरम्यान माझ्या स्टेटमेंटमध्ये कालच्या दिलेले आहेत. त्यानंतरसुद्धा काही दिवस तो मला म्हटला पैसे देतो आणि जानेवारीच्या दरम्यान म्हटला देतो, परंतु त्यानं मला पैसे दिले नाहीत. त्यांनी मला गुंडांकडून मारण्याची मुंबईच्या धमकीसुद्धा दिली. मला मानसिक त्या दरम्यान हॅरॅसमेंट झालो मोठ्या प्रमाणात. एखाद्या विशिष्ट समाजाच्या असूनसुद्धा माझी पैशाची पिळवणूक त्यांनी मोठ्या प्रमाणात केली आणि मला तिथं पिक्चरच्या नावाखाली पैसे घेऊन माझी मोठी आर्थिक फसवणूक केली. त्या दरम्यान मी पोलीस प्रशासनाकडे तिथे निवेदनद्वारे माझं म्हणणं मांडलं. पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं SP साहेब असतील, DYSP साहेब असतील, चांगल्या पद्धतीनं तिथं 420-406 दाखल करण्यासाठी परवानगी आत्ता दिलेलीसुद्धा आहे. त्याच दरम्यान जे जातीवाचक शब्द त्यांनी त्यावेळी मला बोलले होते त्यासुद्धा म्हणजे मी मानसिक खचून गेलो होतो. त्या दरम्यान मला माझा मित्र सर्कल असेल, सर्वजण सहकारी असतील, त्यांनी मला सपोर्ट दिला. त्यानंतर मी म्हटलं की आता त्याच्यावर गुन्हा दाखल हा केला पाहिजे. माझं म्हणणं काल मांडलं आणि त्वरित पोलीस प्रशासनाने त्याची दाद घेऊन त्याच्यावरती ॲट्रॉसिटी हा गुन्हा दाखल केला आणि पुढील तपाससुद्धा जी माझे पैसे त्याला दिलेत 420 आहे, 406 आहेत, रिकव्हरीचा भाग आहे. पोलीस प्रशासन पुढील कारवाई चांगल्या पद्धतीनं करेल हा मला ठाम विश्वास आहे.